आपल्या मुलामुलींसाठी आपण अनुरूप स्थळे शोधताय? आता आपला शोध येथे येऊन संपतो. आता आपली चिंता संपलेली आहे. आपल्या मुलामुलींसाठी अनुरूप जोडीदार शोधण्याचा निवडण्याचं एकमेव केंद्र शादीबंधन वधूवर सूचक केंद्र. या संस्थेमध्ये सर्व समाजातील 70,000 पेक्षा जास्त स्थळे नोंदणी असलेले असे शादीबंधन वधूवर सूचक केंद्र. संपूर्ण महाराष्ट्रात आणि कर्नाटकात प्रसिद्ध असलेले एकमेव वधूवर सूचक केंद्र म्हणजे शादीबंधन वधूवर सूचक केंद्र, ज्यांच्याकडे आहे सर्व समाजातील सर्व जाती आणि पोटजातीतील 70,000 पेक्षा जास्त स्थळांची नोंदणी. आपल्या इच्छेप्रमाणे वर्गवारी करून अनुरूप स्थळे निवडण्याची सुविधा. एक वेळा जोडले जा आणि आपलं जीवन सफल करून घ्या. हजारोंनी याचा लाभ घेतला आहे. आपणही आपल्या मुलामुलींसाठी, विधूर, विधवा, वयस्करांसाठी योग्य स्थळांची निवड करा. एक सुवर्ण संधी घेऊन येत शादीबंधन. आजच संपर्क करा. शादीबंधन वधूवर सूचक केंद्र, लोकसंदेश न्यूज ऑफिस समोर, महाराष्ट्र स्क्रॅप जवळ, 100 फुटी रोड, सांगली. पिनकोड 416416. कस्टमर केअर नंबर 9922864545. आमच्या वेबसाईटवर स्थळे पहा. आमची वेबसाईट आहे www.shadibandhan.in. मालतपूरमध्ये संतापाचा उद्रेक. डंपर अपघातानंतर रास्ता रोको, प्रशासनाविरोधात जनआक्रोश. वाई पश्चिम भागातील मालतपूर तालुका वाई येथे डंपरच्या भीषण धडकेत अभिजित दत्तात्रय वाडकर या तरुणाचा अपघाती मृत्यू झाल्याने संपूर्ण पश्चिम भागात तीव्र संताप उसळला आहे. कुटुंबातील एकमेव कर्ता पुरुष गमावल्याने वाडकर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून 2 लहान मुलींच्या भवितव्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. या घटनेच्या निषेधार्थ संतप्त ग्रामस्थांनी आज मालतपूर वाई रस्त्यावर आक्रमक रास्ता रोको आंदोलन छेडून प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. अनियंत्रित डंपर वाहतूक, बेकायदेशीर माती उपसा आणि प्रशासनाच्या कथित निष्क्रियतेमुळेच ही दुर्घटना घडल्याचा ग्रामस्थांचा ठाम आरोप आहे. माती माफियावर ग्रामस्थांचा आक्रोश. बेकायदेशीर माती उपसा व सुसाट धावणाऱ्या डंपर वाहतुकीमुळे संपूर्ण परिसर धोकादायक बनल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे. नियमभंग करणाऱ्या वाहनांवर कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याने अपघाताची मालिका अनेक दिवसांपासून सुरूच असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. या 2 महिन्यांमध्ये 5 ते 7 जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. प्रशासनाच्या निष्काळजी कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह. पश्चिम भागातील अरुंद रस्ते, अपुऱ्या सुरक्षा सुविधा, रिफ्लेक्टरचा अभाव, दिशादर्शक फलकांची कमतरता तसेच पुलावरील संरक्षक कठड्याची अनुपस्थिती यामुळे रस्ते मृत्यूचा सापळा बनले असल्याचा आरोप करण्यात आला आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग आणि महसूल प्रशासनाच्या दुर्लक्षामुळेच वारंवार अपघात होत असल्याचा संतप्त आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. डंपर चालक व बेकायदेशीर माती उपसा करणाऱ्या ठेकेदारांवर गुन्हा दाखल होईपर्यंत मृतदेहाला भडांगणी देणार नसल्याचं ग्रामस्थांनी सांगितलं. असा आक्रमक पवित्रा नातेवाईकांनी घेतला आहे. दोषींवर तात्काळ कारवाई झाली नाही तर आंदोलन अधिक तीव्र करू असा स्पष्ट इशाराही देण्यात आला आहे. मालतपूर परिसरात तणावपूर्ण परिस्थिती. आंदोलनामुळे मालतपूर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून रस्त्याच्या दोन्ही बाजूंना वाहनाच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली असून प्रवाशांचे मोठे हाल होत आहेत. घटनास्थळी मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी उपविभागीय अधिकारी डॉक्टर योगेश खरमाटे, पोलीस निरीक्षक जितेंद्र शहाणे व प्रशासनाची धावपळ सुरू आहे. तहसीलदारांच्या उपस्थितीची मागणी. आंदोलन तीव्र होण्याचा इशारा. आता सहनशीलतेची सीमा संपली आहे. ठोस निर्णय आणि कारवाई होत नाही तोपर्यंत माघार नाही असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे. तहसीलदार व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी येऊन भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी आंदोलकांनी केली आहे. प्रशासनाच्या भूमिकेकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष. या संवेदनशील प्रकरणात प्रशासन कोणती भूमिका घेते आणि बेकायदेशीर माती उपसा करणाऱ्या संबंधित ठेकेदारांवर कारवाई होते का याकडे संपूर्ण वाई तालुक्याचे लक्ष लागले आहे. सातारा प्रतिनिधी प्रवीण नवघरे. अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, फेसबुक पेजला लाईक करा आणि इन्स्टाला फॉलो करा.